नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। मराठा आरक्षण मिळाले, आता पुढे नेमकं काय आणि मनोज जरांगे घेणार महत्त्वाचा निर्णय या संदर्भात आपण खोलवर चर्चा करणार आहोत। नेमकं प्रकरण काय आहे या संदर्भातही जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। मराठा समाजाला आरक्षण मिळाले, आता अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। मराठा समाजास आरक्षण मिळाले, आता पुढे काय याबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे। या बैठकीत पुढील दिशा स्पष्ट करून निर्णय घेण्यात येणार आहे। मराठा समाजातील कुणबी नोंदी संदर्भातील कायदा आयुष्यभरासाठी झाला आहे। आता या नोंदी मिळाल्या, त्यांना आरक्षण मिळणार आहे। सगळे सोयरे या शब्दात मराठ्याचा किती हित आहे हे मी आधीच हेरले होते। यामुळे अंतरवालीतून सुरू झालेली ही लढाई मुंबईपर्यंत एवढी लांब जाईल असे वाटले नव्हते। मी मराठा समाजास म्हणालो, मुंबईत गल्ली गल्लीत जमा व्हा। त्यानंतर खरंच मुंबईतील गल्ली गल्लीत मराठेच दिसू लागले। अंतरवाली सराटीपासून सुरू झालेली यात्रा अहमदनगरला पोहोचली। त्यानंतर पुढे रोडच दिसत नव्हता। पुणे शहरात तर 64 किलोमीटर लाईन होती। आपण लढा जिंकला। 57 लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे। त्यानुसार 2.5 कोटी लोकांना होणार आहे। मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत, त्यासाठी मराठा समाजाला आता सक्रिय भूमिका घ्यावी लागणार आहे। या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही। मी सर्व अभ्यासक, तज्ज्ञ, वकील यांच्याशी चर्चा केली आहे। आता या कायद्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य कोणीही थांबवू शकत नाही। मराठवाड्यातील मराठ्यांच्या अडीअडचणी देखील संपणार आहेत। मराठ्यांचा 7-12 पक्का झाला, आता वळवळ करायची गरज नाही। या 5 महिन्यांच्या संघर्षाने समाजाला खूप काही दिले आहे। आता सगळ्या सोयऱ्या शब्दाने सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले आहे। हे ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत। तोपर्यंत धन्यवाद।